पोलिसांची विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम. 192 आरोपींवर कारवाई. इचलकरंजी दिनांक 6 जून 2026. पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी व कुरुंदवार पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक माननीय अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. या मोहिमेत गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी, 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, जेलमधील आरोपी, हिस्ट्री शीटर, गँगशीटर, वॉरंटमधील फरार आरोपी, अंमली पदार्थ विक्रीशी संबंधित आरोपी तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेष मोहिमेदरम्यान एकूण 192 रेकॉर्डवरील आरोपींना हजर करण्यात आले. आरोपींची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्याकडून विशेष फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच गुन्हेगारी वर्तनात सुधारणा करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांना समुपदेशन करण्यात आले. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी योग्य वर्तन ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक गार्गी सारुंखे यांच्या समक्ष पार पडलेल्या या मोहिमेत एकूण 113 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच 7 वॉरंटमधील फरार आरोपींना अटक करून त्यापैकी 2 आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आले. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. असणाऱ्या 5 पोलीस ठाण्यातील आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई करण्याकरता आजच्या या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदरच्या या प्रतिबंधक कारवाईच्या कॅम्पमध्ये एकूण 190 आरोपींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. 190 आरोपींमध्ये काही मोक्यातील आरोपी, गुन्ह्याच्या गुन्ह्यातले, गुन्ह्याचा प्रयत्न, NDPS, आर्म्स ऍक्ट असे जे रेकॉर्डवरचे विविध गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी आम्ही बोलवून त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली आहे. अशा सर्व आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतलेले आहेत. तसंच जे आरोपी वारंवार बोलवून देखील येत नव्हते अशा 7 आरोपींना त्या ठिकाणी अटक करून आणण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या परिसरातील जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पोलीस विभागाच्या वतीनं खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भाने आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल व्हावा या दृष्टीने ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी देखील जे कोणी त्या ठिकाणी स्वतःमध्ये सुधारणा करत असतील त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भाचे बॉन्ड देखील आम्ही भरून घेतलेले आहेत आणि तशी कारवाई पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे.